श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी गृहिणी व्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आता शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि घटस्थापनेला सुद्धा सुरुवात होत आहे, म्हणजे घटस्थापना सुद्धा होणार आहे. तर अश्विन महिन्याच्या म्हणजे आता हा महिना जो चालू आहे त्याच्यात 15 ऑक्टोबरपासून घटस्थापनेला म्हणजेच नवरात्रीला सुरुवात होणार आहे. तर त्याचा शुभ मुहूर्तसुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. तर सकाळी 11:15 म्हणजे 11:44 ते 12:30 हा शुभ मुहूर्त आहे. पण माझ्या बऱ्याचशा अशा मैत्रिणी असतील की ज्यांच्या घरी घट बसत नाही किंवा घटस्थापना होत नाही. कारण कसं होतं की आता आमच्यासुद्धा घरामध्ये घट बसत नाही. कारण असं असतं की आपल्याला मोठ्या जाऊबाई असतील किंवा सासू सासरे असतील, ते दुसरीकडे राहत असेल, आपण दुसरीकडे राहत असू, तर अशा वेळी मग देव जे आपले देव असतात घरातले, जे टाकाचे देव आपण म्हणतो, तर ते टाक त्यांच्याकडे असतात. आणि नवरात्री असं म्हणतात की घटस्थापना ही एकाच घरात व्हावी किंवा एका कुटुंबात एकच घट बसावा. त्यामुळे मग आपल्याकडे म्हणजे बऱ्याच जणांकडे घटस्थापना होत नसेल, घट बसत नसेल, तर मग अशांनी आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे. तर अशांनी मग काय करावं आणि त्याचबरोबर नवरात्रीमध्ये कसा अखंड दिवा आपण कसा लावू शकतो, तर याची थोडक्यात पण संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तुर्तास जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे सगळे धार्मिक व्हिडिओ, आपल्या हिंदू सणांची संपूर्ण अचूक माहिती तुम्हाला आपल्या या चॅनलवरती दिली जाईल. तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मंडळी, नवरात्रीमध्ये अखंड दिवा कसा लावायचा, त्याचे आपल्याला काय फायदे आहेत आणि नियमसुद्धा आहेत, तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर ज्यांच्या घरी घटस्थापना होत नाही किंवा घट बसत नाही अशांनी तर मी म्हणते अखंड दिवा हा आपल्या घरामध्ये लावावाच लावावा. कारण अखंड दिव्याच्या निमित्ताने किंवा अखंड दिव्याच्या रूपाने आपण आपल्या कुलदेवतेची सेवा करू शकतो. आणि तसंही आपल्या देवाऱ्यामध्ये आपल्या कुलदेवतेचा फोटो किंवा मूर्तीही असतेच. आणि त्यामुळे जर अखंड दिवा आपण लावला तर कुलदेवतेचा आपल्यावरती आशीर्वाद राहतो. तर मंडळी, दिवा हा अंधाराच्या जगात प्रकाश पसरवतो आणि प्रकाशाकडून आपली वाटचाल ज्ञानाकडे होते. देवाकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवा लावत असतो. तर नवरात्रीत अखंड दिवा का लावतात, तर 9 दिवसांपर्यंत देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्याला देवीचा आशीर्वाद मिळावा, कुलदेवता आपल्यावरती प्रसन्न व्हावी म्हणून गायीच्या साजूक तुपाने अखंड दिवा लावला जातो. आता जर तुमच्याकडे गाईचे तूप नसेल तर तुम्ही तेलाने सुद्धा दिवा लावू शकता. त्याचबरोबर तुम्ही तिळाचे तेल वापरू शकता. अगदीच नसेलच पूजेचं तेल तुमच्याकडे, तर मग तुम्ही घरातलं जे तेल असतं ते सुद्धा वापरू शकता. नवरात्रीतील 9 दिवस तेवून अखंड दिवा लावावा. दिवा किंवा अखंड ज्योत असं म्हटलं जातं कारण आपल्याला हा दिवा कधीही विझू द्यायचा नसतो. तर असं म्हटलं जातं की नवरात्रीमध्ये दिवात आपण अखंड ज्योत लावायची आणि यामुळे आपल्या घरामध्ये शांतता बनून राहते आणि सर्व जी कार्य असतात, जी आपण इच्छित कार्य असतात ना, तर ती आपली पूर्ण होत असतात. म्हणूनच नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी संकल्प घेऊन अखंड दिवा लावावा आणि त्याचं नियमाने संरक्षण करावं, म्हणजे दिवा विझू द्यायचा नाही. तर नवरात्रीत अखंड दिवा लावण्याचे काही नियमसुद्धा आहेत आणि हे सुद्धा आपण पाळले पाहिजेत आणि त्यामुळे तरच आपल्याला इच्छित फळ मिळेल. तर नियम काय आहेत? अगदी साधे नियम आहेत. तर पितळेचा किंवा मातीचा दिवा अखंड दिवा म्हणून तुम्ही लावू शकता. आणि माझ्या माहेरी म्हणजे माझ्या लहानपणी मी पाहायचे की दगडी दिवा जो असायचा तो दिवा अखंड दिवा म्हणून घटाच्या वेळी वापरला जायचा. जर तुमच्याकडे दगडी पितळेचा दिवा नसेल तर तुम्ही मातीचा दिवा देखील लावू शकता. बऱ्याच जणांकडे असं मी सांगितल्याप्रमाणे दगडी दिवा सुद्धा असतो, जो त्यांच्याकडे पारंपरिकरित्या आलेला असतो, पूर्वी जसे असायचे तसे, आणि तो सुद्धा तुम्ही अखंड दिवा म्हणून लावू शकता, काहीच हरकत नाही. तर नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये प्रत्येक जण देवीच्या वेगवेगळ्या रूपाची पूजा करतो. जर आपण ही दुर्गा देवीची किंवा महालक्ष्मी किंवा लक्ष्मी मातेचे जर पूजन करत असाल आणि कोणताही असो देवीची तुम्ही अगदी कुठलीही देवी असो देवीची पूजा करत असाल तर दिवा ठेवण्यापूर्वी आपल्याला त्या दिव्याच्या खाली अष्टदल कमल काढायचं आहे. कारण तुम्हाला माहितीच आहे की लक्ष्मी माता ही कमलावरती वसलेली आहे. तर तुम्ही तांदळाने किंवा मग फुलांनी सुद्धा काढू शकता. अगोदर तर सगळे तांदळाने काढायचे, पण आता फुलं सुद्धा वापरतात, त्यामुळे तुम्ही फुलांनी सुद्धा अष्टदल कमळ काढू शकता. तर दिवा लावण्यापूर्वी अगोदर पाटावरती किंवा चौरंगावरती आपल्याला लाल रंगाचा कपडा अंथरून घ्यायचा आहे. त्यावरती आपली घटाची मांडणी वगैरे छान करून घ्यायची आहे. घट म्हणजे कसं, जर तुम्ही घट बसवत नसाल तर कलश
कलश तुम्हाला नक्कीच कलशाची मांडणी करायची आहे. तर आपल्या देव्हाऱ्यात कलश हा असतोच, त्यामुळे तोच कलश जरी तुम्ही ठेवला 9 दिवस तरी चालेल. तर आपल्याला कलशाची मांडणी एका साईडला करून घ्यायची आहे. देवीचा फोटो जर असेल तर तो छान, किंवा मूर्ती असेल छान पुसून वगैरे त्याचीसुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. आणि पूजेची मांडणी करण्या अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची सुद्धा पूजा करायची आहे. जर गणपती बाप्पांची तुमच्याकडे मूर्ती नसेल तर मग विड्याचं पान घेऊन त्यावरती सुपारी ठेवायची आणि त्यालाच गणपती मानून त्याचीसुद्धा पूजा करून घ्यायची. त्याचबरोबर आता ही झाली पूजेची मांडणी, म्हणजे घटाची मांडणी. आता तुम्ही म्हणाल घटस्थापना नाही, ही आपल्याकडे देव नाही आहेत किंवा घट नाही आहेत, तर मग आपण कलश आणि दिवा अशा 2 प्रकारे घटस्थापना करू शकतो. तर दिवा लावताना सुद्धा मग आपल्याला काय करायचं आहे की त्याच्या खाली लाल रंगाचं म्हणजे जे कापड आहे ना ते अंथरायचं आहे. आपल्याला हा दिवा कधीही जमिनीवरती ठेवायचा नाही. हा नियम एक लक्षात घ्या की दिवा कधीही जमिनीवरती ठेवू नका. त्याच्या खाली लाल रंगाच्या कपड्यावरती आपल्याला अष्टदल कमळ काढायचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की तांदळानं किंवा फुलांनी सुद्धा तुम्ही म्हणजे अष्टदल कमळ काढू शकता. आणि आपल्याला त्याच्यावरती आपला दिवा ठेवायचा आहे, जो पितळेचा असू शकतो, मातीचा असू शकतो किंवा दगडाचा असू शकतो, कसंही असू शकतो. पण त्याचबरोबर आपल्याला दिव्याखाली एक छोटीशी खोलगट वाटी, म्हणजे दिव्याच्या मापाची एक वाटी किंवा मग खोलगट अशी प्लेट आपल्याला त्याच्याखाली ठेवायची आहे. कारण आपण 9 दिवस दिवा लावणार आहोत आणि तर त्याचं तेल किंवा काजळी दिव्याला येऊ शकते आणि मग आपलं जो खालचं कापड आहे दिव्याच्या खालचं ते खराब होऊ शकतं. तर त्यामुळे आपल्याला दिव्याखाली वाटी किंवा मग छोटीशी प्लेट ठेवायची आहे. आता आपल्याला पाहायचं आहे की आपल्याला वात केवढी लागणार आहे. तर 1.25 हात इतक्या मापाची वात आपल्याला तयार करायची आहे. अगदी पातळ छान अशी वात, आपल्याला कच्च्या कापसाची ही वात आपल्याला तयार करायची आहे. म्हणजे कसं वेगवेगळ्या ते कापूस मिळत आहेत आणि ते आपले दिव्यातच जळून जातात, त्यामुळे चांगल्या प्रतीचा कापूस आणा जो दिव्यामध्ये जळणार नाही. आणि आपल्याला छान 1.25 हात इतक्या मापाची वात म्हणजे बनवायची आहे किंवा तयार करायची आहे, जेणेकरून ती 9 दिवस संपणार नाही. आणि याच वातीला रक्षासूत्रसुद्धा म्हटलं जातं. आता अखंड दिवा जर आपल्याला तेवत ठेवायचा असेल तर शक्यतो साजूक तुपाचा वापर करावा. कारण काय होतं, तुपाचा जो दिवा आहे ना तो सहजासहजी पटकन विझत नाही. आणि जर तुमच्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेलच तर मग रिफाईंड ऑइल किंवा तिळाचं तेल तुम्ही दिवा लावण्यासाठी वापरू शकता. अगदी मोहरीचं सुद्धा तेल असेल तरी ते सुद्धा वापरू शकता. आता तुपाचा अखंड दिवा आपल्याला देवीच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे. म्हणजे ज्या बाजूला आपण कलश आणि आपली देवीची जी मूर्ती ठेवलेली आहे ना तर त्याच्या उजव्या साईडला आपल्याला अखंड तुपाचा दिवा ठेवायचा आहे. आणि जर तेलाचा दिवा असेल तर तो आपल्याला जे कुठल्याही तेलाचा जर असेल तर तो आपल्याला देवीच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे. दिवा लावायला जर आपल्याकडे काचेचं झाकण असेल तर हल्ली मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे दिवे किंवा त्याच्यावरती झाकण, तर तुम्ही ते सुद्धा ठेवू शकता, जेणेकरून आपला दिवा हवा वगैरे लागून विझणार नाही. आणि मग संकल्प आपल्याला घ्यायचा आहे. दिवा लावण्यापूर्वी जर आपली काही इच्छा असेल तर, किंवा एखादी इच्छा, उदाहरणार्थ समजा की देवी आई माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे, किंवा या गोष्टींमध्ये मला यश मिळू दे, किंवा माझ्या मुलाबाळांचं चांगलं होऊ दे, अशी जर काही तुमची इच्छा असेल ना तर तुम्ही हा संकल्प दिवा लावण्यापूर्वी करायचा आहे, म्हणजे जेणेकरून तुमचा हा संकल्प देवी पूर्णत्वास नेईल. तर दुसरी गोष्ट आहे की बरेच जण टेन्शन घेतात की दिवा जर विझला तर अपशकुन वगैरे असतो, किंवा मग देवीला आपली सेवा मान्य नसते, असे काही अर्थ काढतात. पण असं काही नसतं. जेव्हा आपण बघितलं की दिवा विझला तेव्हा पटकन आपण तो दिवा लावायचा आहे. कारण आपण स्वतःहून तर तो विझवणार नाही, पण हलकीशी वाऱ्याची झुळूकसुद्धा दिवा विझू शकते. प्रत्येकाकडे झाकण वगैरे ठेवायला असेल किंवा ठेवता येणार असेल असं नाही. त्यामुळे दिवा हा विझू शकतो. पण आपण कलश किंवा घटस्थापनेची मांडणी करताना हवा वगैरे लागणार नाही अशी म्हणजे अशा ठिकाणीच करायची. आणि त्याचबरोबर फुंकर मारून, मुलांना, घरातल्या छोट्या मुलांना काही समजत नसतं इतकं जास्त, तर त्यांना सांगायचं की असं हवा वगैरे फुंकर मारून दिवा कधी विझवू नको. आणि अचानक जर विझला चुकून तर अशुभ म्हणायचं नाही. जेव्हा तेव्हा लगेच आपण त्याची वाट पेटवायची आहे. तर कोणत्या दिशेला आपल्याला दिवा ठेवायचा आहे तर हे पाहूयात. तर ईशान्य दिशेला आपण दिवा ठेवू शकतो, म्हणजेच उत्तर पूर्व मध्य दिशेला आपल्याला ईशान्य कोपऱ्यात, आपल्याला ज्या कोपऱ्यात आपला देव्हारा आहे त्याच आपल्याला कोपऱ्यात म्हणजे दिवासुद्धा ठेवायचा आहे. तर असा हा अखंड दिवा जर लावला, जर तुमच्या घरामध्ये घटस्थापना होत नसेल तर तुम्ही अखंड दिवा असा लावून आपल्या कुलदेवतेची सेवा नक्कीच करू शकता. आणि ती मनोभावी केली तर देवी आपल्या सगळ्या इच्छा आणि मनोकामना नक्कीच पूर्ण करते. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.